तर मित्रांनो, स्कॉलरशिपचा जो फॉर्म आहे mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। इथे आल्यानंतर ज्यांचं इथे अकाउंट आहे ऑलरेडी, जे जुने आहेत ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी डायरेक्टली आपल्या यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्ड करू शकता। यूजर नेम सुद्धा नसेल तर यूजर नेम सुद्धा तुम्ही इथे फॉरगेट करून काढू शकता। जे जुने आहे हा त्यांच्यासाठी ऑप्शन झाला। आणि जे नवीन आहे त्यांनी काय करायचं तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, येथे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार लिंक आणि डीबीटी लिंक असलं पाहिजे। येथे तुम्हाला ॲप्लिकंट नेम विचारलं जाईल। ॲप्लिकंट नेममध्ये तुम्हाला आधारचं ॲज पर आधार पूर्ण जसं आहे तसं नाव टाकायचं, त्यानंतर यूजर नेम टाकायचं आहे। मॅक्झिमम 15 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही काहीही टाकू शकता यूजर नेममध्ये। पासवर्डमध्ये तुमचं नाव टाकू नका, दुसरं कुठलं काही पण तुम्ही टाकू शकता। @123 अशा पद्धतीने तुम्ही 8 कॅरेक्टरचा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे। अशा पद्धतीने पासवर्ड क्लिअर केल्यानंतर जर इथे खाली तुम्हाला ईमेल आयडी नसेल तर मॅन्डेटरी नाही, ठीक आहे, असेल तर टाकू शकता, ठीक आहे, टाकायचंच। म्हणजे काही एखाद्या वेळेस मोबाईलला रेंज नसते तर OTP येत नाही, तर चला मोबाईल नंबरही खाली टाकायचा आहे। गेट मोबाईल OTP, मोबाईल नंबरवर OTP येईल। OTP आल्यानंतर इथे व्हेरीफाय OTP करायचं। अशा पद्धतीने OTP व्हेरीफाईड झाल्यानंतर येथे तुम्हाला दिसेल, त्यानंतर तुम्हाला कॅप्चा आहे तसा टाकायचा आहे। खाली रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे। ज्यांनी अकाउंट उघडलं नव्हतं, जे नवीन आहे त्यांनी आपले इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता सक्सेस झालेला आहे आपला रजिस्ट्रेशन। तर आता आपल्याकडे जो यूजर आयडी पासवर्ड मिळाला आहे, जो आपण टाकला होता, यूजर आयडीच्या ठिकाणी यूजर आयडी टाकायचा आहे आणि पासवर्डच्या जागी पासवर्ड टाकायचा आहे। यूजर नेम आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर कॅप्चा टाकायचा, लॉग इन हिअर वरती क्लिक करायचा आहे। जसे तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक कराल तर इथे तुम्ही लॉग इन होईल तुमचं। जे नवीन आहेत विद्यार्थी, ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले आहे आता जस्ट, तर डू यू हॅव आधार नंबर, तर त्यांनी येस करायचं आहे। तर इथे आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तिथे OTP जाणार आहे। तर आधार नंबर टाकल्यानंतर ऑथेंटिकेशन टाईपमध्ये OTP सिलेक्ट करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पॉपअप येईल, आय ॲग्री करायचं सर्व टर्म अँड कंडिशन आणि सेंड OTP वर क्लिक करायचं। जो आधारला नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे। आपण ही जी प्रोसेस बघतो आहे, जे नवीन आत्ता ॲडमिशन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे, जे नवीन फॉर्म भरताय। तर येथे मी व्हेरीफाय करतो, तर आपला इथे व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे। आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर ओके करायचं आहे। आता आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे। आता जे जुने आहे आणि नवीन आहे त्यांनी दोघांनी सुद्धा इथे लक्षपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आणि आपलं लॉग इन झाल्यानंतर पहिले एक काम आपल्याला सर्वात आधी करायचं आहे, आधार कार्ड डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे। त्यासाठी पहिला ऑप्शन आहे आधार बँक लिंक, याचं स्टेटस आपल्याला इथे पाहायचं आहे। तर आधार बँक लिंक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। आधार बँक लिंक या बटनावर क्लिक केल्यानंतर जे काही आपलं बँक अकाउंट आहे ते लिंक आहे की नाही, आधार डीबीटी लिंक आहे का, आधार सीडिंग आहे का, NPCI लिंक आहे का, ते इथे आपल्याला चेक करता येईल। तर गेट आधार स्टेटसवरती क्लिक करा। तुम्ही पाहू शकता, जर तुमचं चुकीची खून दाखवत असेल तर तुमचं लिंक नाही, जर बरोबरची खून झाली असेल तर तिथे सक्सेस येईल, तर ते तुमचं लिंक आहे। त्यानंतर
प्रोफाईलमध्ये जायचं आहे. जे काही 6 स्टेप्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तर ह्या 6 स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहे. तर चला, जे जुने आहेत त्यांचे ऑलरेडी भरलेलं असेल आणि जे नवीन आहेत त्यांनी पूर्णपणे लक्षात द्या. तर खाली ॲप्लिकंट फुल नेम आहे. ॲप्लिकंट फुल नेममध्ये जे ॲज पर SSC मार्कशीटवर नाव आहे, जसं LC वरती नाव आहे तसं नाव ॲज इट इज 10वीच्या मार्कशीटवर जे आहेत ते इथे टाकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आधी सरनेम असेल, फर्स्ट नेम असेल, लास्ट मिडल नेम असेल त्याप्रमाणे टाकायचं आहे. इथे पॅरेंट्स नंबर, मॅरेज स्टेटस हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या प्रकारे हे भरायचं आहे. ठीक. त्यानंतर रिलिजन डिटेल्समध्ये आपला कुठला धर्म आहे, जो काही धर्म असेल तो येथे निवडायचा आहे. तर मी इथे हिंदू निवडतो. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, ज्यामध्ये OBC आहे, SBC आहे, SC ST VJNT जनरल, SC BC. जनरलमध्ये ओपन येतात, म्हणजे सर्व जनरलमध्ये भरू शकतात, पण ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी त्यांची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता मी OBC निवडली. जे ओपनमध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट तर लागणारच नाही. हे कास्टमध्ये सबकास्ट आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहे. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट ते तेथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर इथे ऑप्शन विचारलेला आहे, तिथे काही करायची गरज नाही, तिथे नोचं नोच राहू द्या. ठीक. आपल्याला डायरेक्ट कास्ट सर्टिफिकेट नंबर विचारलेला आहे, तो नंबर इथे टाकायचा आहे. वरती काही करायचं नाही. कास्ट सर्टिफिकेट इथे कास्ट सर्टिफिकेटवरती हा नंबर आपल्याला दिसणार. आउटवर्ड नंबर म्हणून असेल. आउटवर्ड नंबर नसेल तर तुम्ही सिरियल नंबर टाका. सिरियल नंबर जर नसेल तर बारकोडच्या खाली जो नंबर दिलेला आहे तो सुद्धा येथे तुम्ही टाकू शकता. या तिन्हीपैकी तुम्ही येथे टाकू शकता, जो की कास्ट सर्टिफिकेटवर आहे. ओके, अंडरस्टँड. तुमच्या कोणत्या जिल्ह्यातलं कास्ट सर्टिफिकेट आहे ते विचारलं जाईल. आता जे ओपनमध्ये आहे त्यांना हा ऑप्शन येणार नाही. जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांना हा ऑप्शन येईल. जर तुमचं जिल्हा सर्टिफिकेट करा. त्यानंतर ॲप्लिकंट नेम, तुमचं पूर्ण नेम टाकायचं आहे. इश्यूइंग अथॉरिटी जसे बरेचसे असतात, म्हणजे हे बघा, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, तहसील, नायब तहसीलदार, जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर खाली दिलेलं आहे ते तुम्ही इथे टाका. जास्त करून सब डिव्हिजनल ऑफिसरच असतात. SDOs कास्ट सर्टिफिकेट देतात. तर येथे आपल्याला JPG PDF स्वरूपामध्ये JPEG 15 KB ते 256 KBच्या दरम्यान जे काही डॉक्युमेंट्स आहे तुमच्या डॉक्युमेंटचे साईज ते येथे तुम्ही अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर व्ह्यू बटनावर क्लिक करून पाहायचं आपल्याला व्यवस्थित स्पष्ट अपलोड झालेला आहे की नाही. तर आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर जे डेट आहे ते डेट खाली मेन्शन करायची आहे. तर कधी काढलेला आहे ते येथे तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. खाली जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या खाली दिलेले असतात. आता इन्कम डिटेल्स हा ऑप्शन सर्वांना येईल. फॅमिली ॲन्युअल इन्कम विचारलेला आहे. जो काही तुमचं फॅमिली इन्कम आहे, कौटुंबिक आपल्या फॅमिलीचा जो वार्षिक उत्पन्न आहे ते येथे मेन्शन टाकायचं आहे, जो की आपल्याला तहसीलदारांकडून आपण काढलेला आहे. त्याच्यावरती जे इन्कम आहे तेच येथे तुम्हाला इन्कम टाकायचं आहे. डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट तर यस करायचं आहे. येथे डायरेक्टली इन्कम सर्टिफिकेट नंबर विचारलेला आहे. इन्कम सर्टिफिकेटचा नंबर येथे तुम्हाला टाकायचा आहे, जो की कास्ट सर्टिफिकेटचं जे जसा होता त्याच ठिकाणी सिरियल नंबर असेल तर आउटवर्ड नंबर टाका. आउटवर्ड नंबर नसेल तर बारकोडवर जो नंबर आहे बारकोडच्या खाली तो टाका. इश्यूइंग अथॉरिटी त्याचप्रमाणे वरती कसं केलं त्याचप्रमाणे आपल्याला इथे बरेचसे नेम दिलेले आहेत. तहसीलदार इन्कम सर्टिफिकेट देतात, तर तहसीलदार आपण इथे करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट ॲज इट इज इथे अपलोड करायचं आहे. 15 KB ते 256 KBच्या दरम्यान. PDF करा, JPG करा. त्यानंतर डेट ऑफ इश्यू कधी निघालेलं आहे, आपल्याला करंटच पाहिजे असते हे इन्कम सर्टिफिकेट करंट वर्षाचं. तर येथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटवर जे डेट दिलेली आहे ते टाकायचे आहे.
आता डोमिसाईल डिटेल, डोमिसाईलमध्ये आपण आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, तर यस करायचं आहे. डू यू हॅव डोमिसाईल सर्टिफिकेट, यस करायचं आहे. त्याच्यानंतर रिलेशन टाईप म्हणजे कोणाचं आहे बा, जसं की ब्रदरचं चालते, फादरचं चालते, सिस्टरचं चालते, स्वतःचंही चालते. तर इथे सेल्फ काढलेलं आहे, जे काही असेल ते टाका, सेल्फच टाका. सेल्फ सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर ॲज इट इज जसं आहे तसं टाकायचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटवरती आउटवर्ड नंबर किंवा सिरियल नंबर किंवा बारकोडच्या खाली जो नंबर दिलेला आहे तो नंबर तरी टाकला तरी चालेल इथे. ठीक आहे. अशा पद्धतीने पुढे ॲप्लिकंट नेम आहे, इथे नेम टाकायचं आहे. नेम टाकल्यानंतर इश्यूइंग अथॉरिटी टाकायची आहे. तर डोमिसाईलवरती दिलेला आहे तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर. ॲज इट इज इथे अपलोड करायचं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट 15 ते 256 KBच्या आतमध्ये. डेट ऑफ इश्यू टाकायची आहे जे की डोमिसाईलवरती खाली दिलेली आहे. ठीक. येथे व्यवस्थित डेट टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण फिलअप झालेलं आहे. तर पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स आहे. आर यू सॅलरीड, येस नो. कमवत असाल तर येस करा, कमवत नसाल तर नो करा. ठीक. अशा पद्धतीने येस जर केलं तर तिथे मग पूर्ण डिटेल्स भरावे लागणार आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी, येस नो असाल तर येस करा, नसाल तर नो करा. येस केल्यास बाकी जे काही डॉक्युमेंट्स आहे डिसेबिलिटीचं ते इथे अपलोड करावं लागणार येस केले तर. तर इथे नो मी आता करत आहे या विद्यार्थ्याचं. तर खाली बँक डिटेल्स आहे, आधार बँक डिटेल. म्हणजे इथे विचारलेलं आहे जनधन आहे की युवा आहे की इथे आपल्याला यस करायचं आहे. कारण आपलं जे इथे अकाउंट आहे ते स्टुडंट अकाउंटमध्ये मोडतं, म्हणजे युवा वगैरे त्याची लिमिट कमी असते. तर खाली तिथे यस करून खाली बँक डिटेल्स टाकायची आहे. बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, ब्रँच नेम ॲटोमॅटिक येऊन जाईल. इथे एक वेळेस परत चेक करा आणि नंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा. सगळी माहिती भरलेली आहे की नाही, तसेच पूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केलेले आहे की नाही एकदा चेक करा. नंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. आपली पहिली स्टेप इथे कंप्लीट होईल. सक्सेस, पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल, तेथे ओके करायचं आहे. ठीक. ॲज इट इज अशाच प्रकारे आपल्याला ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेकंड ऑप्शन भरायचं आहे. आपली दुसरी स्टेप ॲड्रेस इन्फॉर्मेशन. आधार कार्डवरती जो आहे तो ॲटोमॅटिकली इथे आलेला असेल. आधार खाली जर करस्पॉन्डंट ॲड्रेस तुम्हाला चेंज करायचं जर वेगळा असेल तरच तुम्ही इथे, वेगळा असेल तर नो करा आणि वेगळा नसेल तर ॲज इट इज जो काही आहे तो यस करा. ठीक. डायरेक्टली सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तिसरी स्टेप आपली आधार इन्फॉर्मेशन. इज पॅरेंट अलिव्ह, पॅरेंट्स गार्डियन डिटेल्स आहे. फादर आहे का, यस. यस करायचं नसतील तर नो करायचं आहे. फादर नेम, ऑक्युपेशन काय आहे ते पुन्हा इथे टाकायचं आहे. सॅलरीड आहे की नॉन सॅलरीड आहे. मदर नेम अलिव्ह इथे यस करायचं असेल तर यस, नसेल तर नो. मदरचं नाव, मदरचं ऑक्युपेशन म्हणजेच की कामधंदा काय आहे. हाऊसवाईफ इथे यस नो सर्व टाकायचं. सेव्ह केल्यानंतर इथे सक्सेसफुलचा मेसेज येईल. आता आपला करंट कोर्स इन्फॉर्मेशन चौथा ऑप्शन आहे. तर इथे आल्यानंतर ॲडमिशन इयर इन द करंट कोर्स. जर तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा जर तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे हे तुम्हाला टाकावं लागणार आहे. SY/TY जे काही तुम्ही ॲडमिशन घेतले असेल 2023ला जर ॲडमिशन घेतलं असेल करंट ते टाकायचं आहे. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट जे काही तुमचं असेल ते व्यवस्थित टाकून घ्या. मी या विद्यार्थ्याचं इथे टाकत आहोत. तुमचं क्वालिफिकेशन लेवल काय आहे, जसे की FYला आहे, SYला आहे, TYला आहे, जे काही असेल सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा वगैरे, ITI ज्याला असेल, PhD वगैरे, पोस्ट ग्रॅज्युएट, खूप सारे ऑप्शन आहेत. जे तुमचं असेल
ते तुम्ही टाकायचं आहे. तर हा विद्यार्थी 11चा आहे, तर मी येथे FY11 टाकलेलं आहे. तर मी 11वी सिलेक्ट केलं. तर त्यानंतर स्ट्रीम्स आर्ट्स कॉमर्स सायन्स आहे. स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॉलेजचं नाव विचारलं जाईल. तर येथे व्यवस्थित चेक करायचं आहे आपलं कॉलेजचं नाव येथे टाकायचं आहे. कॉलेजचं नाव टाकल्यानंतर कॉलेजची एकदा संपर्क साधून घ्यायचा असतो या संदर्भात की आपल्या कॉलेजचं नाव जर दिसत नसेल तर कॉलेजला विचारायचं आहे. कॉलेजचं नाव टाकल्यानंतर कोर्स नेम इथे टाकायचं आहे. 11 सायन्स ॲडेड आहे की अनॲडेड आहे. कमी फीज भरून जे काही ॲडमिशन होतात जे ॲडेडमध्ये, अनॲडेडमध्ये जास्त फीज असते ते अनॲडेड. त्यानंतर इयर ऑफ स्टडी, तर आपण फर्स्ट इयरला आहे तर इथे फर्स्ट इयर टाकायचं आहे. फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं आहे का, तर आपलं इथे कंप्लीट झालेलं नाही, त्याच्यामुळे आपण फर्स्ट इयर पर्सिंग टाकणार आहोत. पुढे नेक्स्ट ॲडमिशन डेट. तर ॲडमिशन डेट इथे व्यवस्थितपणे आपली जे काही ॲडमिशन डेट आहे टाकायचं आहे. ठीक. जर आपलं फर्स्ट इयर SY TY कंप्लीट झालं असेल तर आधी कंप्लीटेड पण करू शकतात इथे पर्सिंगच्या जागी. आता हा विद्यार्थी फर्स्ट इयरला 11वीला आहे, तर म्हणून मी फर्स्ट इयर पर्सिंग टाकलेला आणि ॲडमिशन डेट टाकली. फीस पेड, इथे ॲडमिशन डेट तुम्हाला ॲडमिशन रिसिप्टवरती मिळून जाईल, त्याच्यावरती चेक करा. कॉलेजमध्ये पण चेक करा आणि जे फीस पेड आहे ते कॉलेजला विचारायचं आहे. ते 00 टाकायची की काय करायचं आहे, तर ते तुम्हाला कॉलेज सांगणार. शक्यतोवर 00च टाका. जे ॲडमिशन रिसिप्ट आहे ते येथे अपलोड करायची आहे. नसेल तर जास्त करून जे बोनाफाईड सर्टिफिकेट आहे ते येथे अपलोड करायचं आहे. बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर येथे पूर्ण डिटेल्स, मोड आहे रेग्युलर वगैरे, गॅप असेल तर गॅप टाकायचा आहे. तर येथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर हे बघा खाली सर्व डिटेल्स दिसतात. आणि जे रिन्युअल फॉर्म आहे त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. इथलं जे काही आहे ते डिलीट मारायचं आहे. जर FY कंप्लीट झालेलं असेल तर येथे डिलीट करायचं आहे आणि वरती आपल्याला 2022 म्हणजे मागचं इयर तेथे ते कंप्लीट झालेलं आहे, कंप्लीट करून ते सेव्ह करायचं आहे. पर्सिंग टाकायचं नाही. हे आधीचं जे पर्सिंग आहे ते डिलीट करायचं फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी आणि व्यवस्थित डिटेल्स भरून ते कंप्लीट करायचं, नंतर हे करायचं आहे. जर तुम्ही SYला गेला असेल तर SY पर्सिंग दाखवायचं आहे, FY कंप्लीट दाखवायचं आहे. आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. पास क्वालिफिकेशनमध्ये जे काही मागचे क्वालिफिकेशन आहे जसे की SSC, HSC, तर आपण इथे SSC टाकायचं. त्याच्यानंतर स्ट्रीममध्ये SST करायचं आहे, कंप्लीटेड टाकायचं आहे इथे आता. त्याच्यानंतर जे काही पास झालेलं ते क्वालिफिकेशन इथे टाकायचं आहे. व्यवस्थित जे काही स्टेप्स आहेत, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, इन्स्टिट्यूट तालुका, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट हे व्यवस्थित पूर्ण भरायचं आहे. ठीक आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे, कुठल्या मोडने केलं आहे, रेग्युलर, डिस्टन्स, ते ऑप्शन येथे सर्व दिलेले आहे. ॲडमिशन कधी घेतलेलं होतं SSCला ते टाकायचं आहे. पासिंग इयर SSC केव्हा पास झाले ते व्यवस्थित येथे भरून घ्यायचं. तर अशा प्रकारे पासिंग इयर मार्च 2023 अशा प्रकारे ते टाकायचं आहे. तर सीट नंबर इथे जो काही SSCचा आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर मंथ ऑफ एक्झाम येथे टाकायचं. फेब्रुवारी मार्च असते शक्यतो तेच टाकायचं. जर सप्लिमेंटरीमध्ये पास झालं असेल तर मग ऑक्टोबर वगैरे असतं. तर मार्क्स ऑब्टेन येथे व्यवस्थित टाकायचे आहे करेक्ट. म्हणजे व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट येथे दिसणार आहे.
तर अशा प्रकारे ओरिजिनल हे मार्कशीट 10चं आपल्याला दिसतं. जे काही 10वी झालेली आहे ते एकदम परफेक्ट माहिती येथे आपल्याला टाकायची आहे. खाली आहे वॉज एनी गॅप इन दिस क्वालिफिकेशन. येथे गॅप असल्यास गॅप, नो असल्यास नो करायचं आहे. ठीक. अटेम्प्ट फर्स्ट टाकायचं आहे. जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाले असाल तर तिथे 1 करायचं आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावर खाली तुम्हाला पास क्वालिफिकेशनमध्ये सर्व दिसतं. जर मी आता फायनल इयरला असतो तर मी इथे पूर्ण 12चं टाकलं असतं. आता हा 11वीचाच विद्यार्थी आहे त्याच्यामुळे मी पास क्वालिफिकेशन हा 10च येईल याचा. तर अशा पद्धतीने जे आपले सिनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे भरायचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी एवढ्या कळायला असेल समजतो. आणि चला आपण पुढे जाऊया. नेक्स्ट स्टेप आहे आपली. नेक्स्ट स्टेप आपण शो करूया. पास क्वालिफिकेशन झाल्यानंतर हॉस्टेल डिटेल्स. हॉस्टेल डिटेल्समध्ये जे काही हॉस्टेलचे डिटेल्स, तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. बेनिफिशरी कॅटेगरीमध्ये हॉस्टेलर आहे का की डे स्कॉलर आहात अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. तर येथे डे स्कॉलर असाल तर बसने येणं जाणं करत असाल तर डे स्कॉलर करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे भरायचं आहे. जर हॉस्टेलर असल्यास तर मग पूर्ण डिटेल्स अशा प्रकारे तिथे टाकावं लागणार आहे. हॉस्टेल गव्हर्नमेंट आहे, नॉन गव्हर्नमेंट आहे, PG आहे, रेंटेड आहे, कुठला PG, हॉस्टेलर PG, रेंटेड हाऊस ॲड्रेस वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे. हे पूर्ण डिटेल्स अशा प्रकारे टाकायची आहे. ॲडमिशन केव्हा घेतलेली आहे त्याचं पिन कोड वगैरे व्यवस्थित ॲड्रेसचा टाकायचा. हॉस्टेलर सर्टिफिकेट असल्यास इथे अपलोड करायचं आहे. ते टाकायचं आहे. तर हा विद्यार्थी डे स्कॉलर आहे तर मी याला डे स्कॉलर करतो आणि सेव्ह करून सबमिट करतो. सगळी 100% माहिती आपली येथे सेव्ह झालेली आहे. जे रिन्युअल करतात त्यांनी अशाच पद्धतीने माहिती चेक करायची आहे आणि नवीन भरता त्यांनी सुद्धा अशा प्रकारे करायचं आहे. नेक्स्टमध्ये ऑल स्कीमवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे जाणून घ्यायचं आहे. याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, तुम्ही कुठल्या स्कॉलरशिपमध्ये अप्लाय करायचं आहे, हे डिटेल्स येथे दिलेली आहे. जे काही ST कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीची माहिती आहे. जर तुमचा इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही कुठल्याही स्कॉलरशिपमध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे. जर तुमचा इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर ऑकेशनल एज्युकेशन मेंटेनन्स अलाउन्स याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता फ्रीशिपमध्ये. दुसरा आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. जर तुम्ही 2.5 लाखापर्यंत जास्त असेल 2.5 लाखाच्या तर तुम्ही पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज फ्रीशिपमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. ऑल स्कीममध्ये आल्यानंतर जे काही तुमचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये पहा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये मी OBC मध्ये सिलेक्ट केलेला हा जो विद्यार्थी आहे तो OBCचा आहे. तर डिपार्टमेंटमध्ये OBC, SBC, VGNT अशा प्रकारे हे डिपार्टमेंट निवडून स्कीम नेममध्ये आता हा विद्यार्थी जो आहे त्याचं इन्कम किती आहे का आहे त्याच्यानुसार याचं पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट या स्कॉलरशिपमध्ये हा बसतो. तर मी याचं इथे ही स्कीम सिलेक्ट केलेली आहे आणि सर्च केलं आहे. सर्च केल्यानंतर जे काही स्कॉलरशिप भरताय तुम्ही त्यामध्ये येथे पूर्ण डिटेल्स येतील. त्याची ॲप्लिकेशनची एंड डेट कधी आहे ते सर्व येथे दिसणार आहे. तर येथे अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर जर असा तुम्हाला एरर आला युअर आधार नंबर इज नॉट लिंक टू युअर बँक जर असं येत असेल तर आधार लिंक आधी तुम्हाला मस्ट आहे.
तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, जर बरोबरची खूण नसेल तर तुमचं आधार लिंक तेथे झालेलं नाही आहे. तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार लिंक बँक सेटिंग करायचं आहे. तर या विद्यार्थ्याचं आता लिंक झालेलं आहे. तर मी येथे आता पुन्हा अप्लाय बटनावरती क्लिक करतो. पुढची स्टेप जी आहे ते ओपन झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट, इज दिस अ रिन्युअल ॲप्लिकेशन. इथे बघा रिन्युअल जर असेल तर रिन्युअल येस करायचा आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा जो स्कॉलरशिपचा जो फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे. ॲप्लिकेशन ID कुठे भेटणार, माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये या ऑप्शनमध्ये जाऊन 2000 तुम्ही जे काही असेल तुमचं मागचं 22-23, 23-24 तेथे जाऊन तुम्हाला तो ID दिसणार आहे. तर तेथे तो ID टाकाल. जर तुम्ही ॲप्लिकेशन पहिल्यांदा भरत असाल तर नो करायचं आहे. नो केल्यानंतर त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपण LC म्हणतो त्याला, शाळा सोडल्याचा दाखला येथे अपलोड करायचा आहे. 256 KB पर्यंत मी तो या विद्यार्थ्याचा अपलोड केलेला आहे. त्यानंतर डिक्लेरेशन पॅरेंटच्या नावाने तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. हा जो डिक्लेरेशन फॉर्म आहे तो वेबसाईटवरती इथे मिळतो. वरती जे नाव पालकांचं येणार आहे, त्यानंतर तुमचं नाव येणार आहे, तुम्ही किती मुले आहात, किती मुली आहात, हे तुम्हाला पूर्ण इथे डिटेल्स येथे हे पूर्ण मराठीमध्ये वाचा. आणि आधी जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर त्याचं नाव टाका, नसेल तर राहू द्या. त्याच्यानंतर खाली वडिलांची सही वगैरे व्यवस्थित हे करून आपल्याला येथे अपलोड करायचं आहे. तर अपलोड केल्यानंतर हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप, जर अदर स्कॉलरशिपमध्ये अप्लाय केलं असेल तर तुम्हाला इथे ही स्कॉलरशिप मिळणार नाही. तर इथे आपल्याला नो करायचे आहे. जर गव्हर्मेंटची असेल तर, जर अदर कुठली गव्हर्मेंटची स्कॉलरशिप असली तर इथे नो करायचं आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. मॅन्डेटरी नाही आहे, पण जे प्रोफेशनल कोर्सेस असतात त्यांच्यासाठी मॅन्डेटरी आहे. आता या विद्यार्थ्याला हे मॅन्डेटरी नाही आहे, तर हे मी सोडून देतो. तर खाली रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. जर आपल्याकडे असेल रेशन कार्ड तर आपण इथे टाकू शकता, किंवा मग हे दोन्ही ऑप्शन इथे सोडून देऊ शकता. हे काही कंपल्सरी दिलेले नाही आहे. तर मी हे 2 ऑप्शन सोडून दिलेले, या विद्यार्थ्याला जवळ हे नाही आहे. हाऊ मेनी बॉय चाइल्ड इन युअर फॅमिली ऑफ द सेम पॅरेंट्स. आता मी इथे मुलाचा फॉर्म भरतोय, त्यामुळे हाऊ मेनी बॉय चाइल्ड इथे विचारतोय. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही धरून किती मुलं आहेत ते विचारले जाईल. 1 असेल, 2 असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तर या विद्यार्थीचे इथे 2 आहेत. तर येथे अशा प्रकारे आपण फॉर्म सेव्ह करायचा आहे व्यवस्थित. परत एकदा पुन्हा व्यवस्थितपणे सगळी तुम्हाला इथे दिसणार आहे. व्यवस्थित चेक करायचे आहे सगळं बरोबर आहे का, टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची, त्यानंतर फॉर्मला सबमिट करायचं आहे. सगळी माहिती बरोबर असेल तरच फॉर्म सबमिट करायचा आहे, नाहीतर करायचं नाही. सगळी माहिती आधी चेक करा व्यवस्थितपणे, तरच इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर सक्सेसचा मेसेज येईल. इथे ॲप्लिकेशन ID दिसेल, हा सेव्ह करून ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढा, फोटो काढा. नेक्स्ट टाईम तुम्हाला हा ॲप्लिकेशन ID रिन्यूअल करताना लागणार आहे. तर ओके करा. ओके केल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट कशी काढायची आहे, त्याचं स्टेटस कसं चेक करायचं आहे, मग अप्लाय स्कीम वरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन याच्यावरती जायचं. तर म्हणजे आत्ताच चेकिंगमध्ये आहे, आपल्या कॉलेजच्या लॉग इनला आपला फॉर्म गेलेला आहे, तर ते स्क्रुटिनीमध्ये आहे. काही दिवसांनी चेक केल्यानंतर कॉलेजवाल्यांनी तर ते कॉलेजवाले पुढे गव्हर्नमेंटला पाठवतील. काही चुकलं असेल तर कॉलेज तुम्हाला ते दाखवेल, ठीक, आणि तुम्हाला सांगेल. अशा प्रकारची प्रिंटसुद्धा काढू शकता, स्टेटससुद्धा चेक करू शकता. याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता. आणि आपल्या कॉलेजमध्ये पूर्ण प्रिंट काढून जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्न, कास्ट व्हॅलिडिटी, रेशन कार्ड,
LC 10-12ची मार्कशीट ते सर्व डॉक्युमेंट्स अटॅच करून आपल्या कॉलेजला फॉर्म आपला सबमिट करायचा आहे. जर अप्रूव्ह झाला असेल तर अप्रूव्हमध्ये दिसेल, रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्टमध्ये दिसेल, फंड डिस्बर्स असेल तर फंड डिस्बर्स, अशा प्रकारे याचं स्टेटस दिसते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.